बस एक मिनिट रोल आहे. मात्र भाजपचं हे मोठं शक्ती प्रदर्शन आहे, अशी टीका सुरू आहे त्याच्यामुळे काय सांगणार? नाही, टीका करणाऱ्यांना काही करू द्या. मला असं वाटतं की उद्या 15 ऑगस्ट आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे. आज 14 ऑगस्ट आहे आणि राज्यभर आम्ही तिरंगा यात्रा सुरू केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वामध्ये आज स्वतः देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत. दुपारी 3 वाजता यात्रेला सुरुवात होईल आणि मला वाटतं रेकॉर्ड तोडेल. इतक्या मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं ही पहिली एवढी मोठी रॅली संभाजीनगरमध्ये या ठिकाणी राहील. स्वतः नमस्कार. तिरंगा यात्रेसाठी आलेले सर्व जे जनसमुदाय त्यांना विनंती आहे की त्यांनी रस्त्याची जी डावी साईड आहे, रस्त्याच्या डाव्या साईडला सर्व जनसमुदाय जे आहे ते उभं राहतील. कारण येणारा जो एक रस्ता आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी आपण रिझर्व ठेवलेला आहे आणि हा जो मधला पॅच आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, माननीय आमदार महोदय सर्व राहणार आहेत या चौकामध्ये. तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचं उपोषणाच्या वेळेस तुम्ही येऊन मध्यस्थीची भूमिका निभावलेली आहे उपोषण सोडण्यामध्ये किंवा मागण्यासंदर्भात तुम्ही देखील केलं. मात्र आता कुठेतरी पुन्हा एकदा त्यांनी इशारा दिलेला आहे की आम्ही 29 तारखेला मुंबईला ते येणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं अजून त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. ते विखे पाटील साहेब आहेत, त्या समितीचे अध्यक्ष आहे, मी त्या समितीवरील सदस्य आहे, पण ते सुद्धा ते बोलत आहे. मला वाटतं चर्चांती काहीतरी मार्ग ज्याने ज्याने आतापर्यंत मध्यस्थी केली ते सगळेच होरपळले. तुम्ही सुद्धा अनुभव घेतला, आता विखे पाटील घेत आहेत. ते होरपळाचा विषय नाही, शेवटी चर्चा असते. चर्चेशिवाय आता मागच्या वेळेला इतक्या वेळेला मुंबईला आले, उपोषणाला बसले, पण चर्चेचीच मार्ग निघत असतो ना. इतक्या वर्षाने चाललेलंच आहे, हळूहळू पण पुढे सरकतोय. एक एक मागण्या त्यांच्या पूर्ण होत आहेत, आपणही बघितलं असेल. अन्यथा यापूर्वी कधीही कोणी कुठल्याही सरकारने, काँग्रेसच्या सरकारने किंवा दुसऱ्या सरकारने त्यांची दखल घेतलेली नव्हती. पण माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आपण बघितलं असेल आरक्षणही देवेंद्रजीनेच दिलं त्यावेळेला. आता दुर्दैवाने उद्धवजी मुख्यमंत्री झाले तर सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळलं गेलं लक्ष न दिल्यामुळे. म्हणून मला असं वाटतं की जे काय असेल त्या बाबतीत आम्ही सगळे पॉझिटिव्ह आहोत. मुख्यमंत्री महोदय, आमचं सरकार, शिंदेसाहेब असतील, सगळे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत आणि अनेक योजना ज्या ओबीसींना लागू आहेत, शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, त्या सगळ्या आपण मराठा बांधवांना सुद्धा लागू केलेल्या आहेत, युवकांना सुद्धा लागू केलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता एक एक कोण पण पुढे सरकतो आहे, यातूनही मार्ग निघेल. बावनकुळेंवरती जरांगे पाटलांनी जी टीका केली त्याच्यावरून म्हणजे मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहे. मला वाटतं आपली मागणी समाजासाठी आहे, आपली मागणी लोकांसाठी आहे. काही हरकत द्यायची असलीच पाहिजे, असावी. लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे, पण वैयक्तिक कोणी कोणावर टीका करू नये आणि व्यंग्यात्मक अजिबात करू नये, मला असं वाटतं. सर, भावनिक प्रतिक्रिया यावरती बावनकुळे यांनी दिली होती, पण ते रडकुंडीस आले असं आज जरांगे म्हटले आहे. नाही, रडकुंडी झाले, पण मला असं वाटतं आपण कोणी बोलू नये एकमेकांना. लोकशाही आपल्याला सगळ्यांना अधिकार आहे आपल्या मागण्या मांडण्याचा, आंदोलन करायचा, उपोषण करायचा सगळं अधिकार आहे. पण मला असं वाटतं यातच बरं आहे, कारण हे महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्र होतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, तर त्यामध्ये अशा पद्धतीने टीका टिप्पणी करू नये अशी माझी जरांगे पाटलांना सुद्धा विनंती. ठीक आहे.